मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना नवीन वर्षात मोठी भेट दिली आहे। शेती आणि पीक कर्जाशी संबंधित व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलंय। 2 लाख रुपयांपर्यंतच्या सगळ्या व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क माफ झालंय। 1 जानेवारी 2026 पासून पूर्णतः मुद्रांक शुल्क माफीचा निर्णय जाहीर झालाय। जिल्हा परिषद निवडणुकीआधी सरकारनं हा मास्टर स्ट्रोक मारलाय। महसूल आणि वन विभागाकडून अधिकृत आदेश देखील जारी करण्यात आलाय। सचिन जिरे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील। सचिन, आता निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर सरकारनं शेतकऱ्यांसाठी घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय। नक्कीच कस्तुरी, हा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय म्हणावा लागेल, कारण की हा निर्णय आहे 2 लाख पर्यंतचे जे व्यवहार आहे, मग या व्यवहार जे शेतकऱ्यांचे आहेत त्या संदर्भातला हा संपूर्ण निर्णय आहे आणि तो निर्णय आता लागू झालेला आहे। जर आपण पाहिलं तर अल्पभूष धारक शेतकरी आणि त्याचबरोबर जे मध्यम स्वरूपातले शेतकरी यांची संख्या मोठी आहे आणि हा 2 लाख रुपयापर्यंतचा जो जी मुभा आहे ती या शेतकऱ्यांसाठी लागू होणार। कारण की जेव्हा शेतकरी जेव्हा कुठल्या योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी त्यावेळेस त्यांना ही जी बॉन्ड आहे ती बंधनकारक असतात, मात्र त्यामध्ये बराच वेळ जातो, सोपस्कार पार पाडावा लागतो, अनेक अडचणी त्यामध्ये येत असतात, कुठं उपलब्धतेचा अभाव असतो। मात्र आता ही अट शिथिल केल्यानंतर आणि ही मुभा दिल्यानंतर शेतकऱ्यांचा जो आहे ही प्रक्रिया